तर विद्यार्थ्यांना इकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्या सारखेच मनापासून स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज देखील आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले जी के क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. तसेच विद्यार्थ्यांनो अतिशय महत्त्वाची सूचना म्हणजे या ठिकाणी कोणत्याही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल किंवा या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीची तयारी देखील करीत असाल, अतिशय स्पेशल असलेली आपण 560 पेजेसचे एक पीडीएफ तयार केलेली आहे. हे पीडीएफ सध्या आपल्याला 250 मध्ये मिळत आहे. जर हा सुपर क्लास पाहून घेत असाल तर, पण पूर्वी जाणून घ्या की या पीडीएफ मध्ये आपल्याला काय मिळणार आहे. या ठिकाणी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील महत्त्वाची कलमे पीडीएफ मध्ये मिळणार आहेत. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चा संपूर्ण आपल्याला पीडीएफ मध्ये मिळणार आहे. त्याच्यानंतर इतिहास मधील ए टू झेड समाजसुधारक असतील इन डिटेल, एवढ्या डिटेल मध्ये एमसीक्यू कुठेही मिळणार नाही, 100% खात्री आहे. विज्ञानवरील 500+ एमसीक्यू मिळणार आहे, तसेच भूगोलवरील एमसीक्यू देखील मिळणार आहेत. त्याच्यानंतर जनगणना 2011 विद्यार्थ्यांनो यातील अतिशय महत्त्वाचे जे एमसीक्यू आहेत तेही मिळणार आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी राज्यपाल असो, पंतप्रधान, मुख्यमंत्री, सरन्यायाधीश, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, या ठिकाणी जिल्हा न्यायालय, सर्व आपण एमसीक्यू कव्हर केलेली आहे. इच्छुक असाल तर या नंबरवर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करण्याची सर्वांना रिक्वेस्ट आहे. तर लगेच करून घ्या. चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया. प्रश्न असा आहे, या ठिकाणी महानगरपालिकेचा संविधानिक प्रमुख पुढीलपैकी कोण व्यक्ती असतो ते विचारलेलं आहे. संविधानिक प्रमुख असलेला व्यक्ती तर महापौर, नगरसेवक, आयुक्त किंवा वरीलपैकी नाही. ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी एक योग्य राहील. महानगरपालिकेचा संविधानिक प्रमुख म्हणजेच महापौर हा व्यक्ती असतो, हे आपल्या सर्वांना कळते. कव्हर करूया प्रश्न दुसरा. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याचे लिंग गुणोत्तर किती होते ते आपल्याला विचारलेलं आहे. जनगणना आहे 2011ची, यानुसार विचारलेलं 900, 899, 929 किंवा 880. ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर विद्यार्थ्यांनो 3. 929 एवढे 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण म्हणजेच किती 2011च्या जनगणनेनुसार होते, हे आपल्याला लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी तिसरा. ऑक्सिजनचा अणुअंक पुढीलपैकी कोणता आहे आपल्याला विचारलेलं आहे. कशाचा? ऑक्सिजनचा. या ठिकाणी अणुअंक 7, अणुअंक 8, 9 किंवा 5. ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी 2 योग्य राहील. ऑक्सिजनचा अणुअंक जो आहे तो 8 आहे, हे आपल्या सर्वांना कळते. प्रश्न या ठिकाणी चौथा. तर 86वी घटना दुरुस्ती पुढीलपैकी कशाशी संबंधित होती ते आपल्याला विचारलेलं आहे. कितवी? 86वी घटना दुरुस्ती मूलभूत कर्तव्याशी संबंधित होती का, मार्गदर्शक तत्वे, वरील दोन्ही किंवा शिक्षणाचा अधिकार. ऑप्शन्स मध्ये 4 या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो. शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित राज्यघटनेतील 86वी घटना दुरुस्ती होती, हे आपल्याला कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पाचवा. डोलोमाइटचे साठे महाराष्ट्रातील किंवा दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात ते आपल्याला विचारलेलं आहे. खनिज आहे डोलोमाइट, तर कोल्हापूर, नागपूर, नांदेड किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर 2. नागपूर या जिल्ह्यामध्ये डोलोमाइटचे साठे आढळतात, हे आपल्या सर्वांना लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न सहावा. तर कोणत्या वर्षीच्या जनगणनेनुसार भारतातील जिल्ह्यांची संख्या 640 होती, प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. कोणती जनगणना आहे ती? तर 2011 होती का, 2021 तर सध्या पेंडिंग मध्ये आहे, 2001, 1990. तर या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी एक योग्य आहे. 2011च्या जनगणनेनुसार जिल्ह्यांची भारतात संख्या 640 एवढी होती. सध्या आपण जर पाहिलं तर मार्च 2025 नुसार किती आहे, तर 780 एवढी जिल्ह्यांची संख्या असलेली लक्षात येते. तर कव्हर करूया या ठिकाणी प्रश्न सातवा. सार्वजनिक सभेची स्थापना पुढीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेली होती, प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे. सभा आहे सार्वजनिक सभा. महादेव गोविंद रानडे, गणेश वासुदेव जोशी, वरील दोन्ही किंवा महात्मा गांधी. ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्या समोर 3. गणेश वासुदेव जोशी, महादेव गोविंद रानडे यांनी सार्वजनिक सभेची स्थापना केलेली होती, हे आपल्याला कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 8व्या क्रमांकाचा. एक गाव एक पाणवठा या कादंबरीचे जे लेखक आहेत पुढीलपैकी कोण व्यक्ती होते. कोणती? एक गाव एक पाणवठा कादंबरी आहे.
बाबा आमटे, बाबा आढाव, इरावती कर्वे, भालचंद्र नेमाडे. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये 2 योग्य राहील. म्हणजेच बाबा आढाव हे एक गाव एक पानवठा या कादंबरीचे लेखक व्यक्ती होते हे कळते. प्रश्न 9. तिसऱ्या गोलमेज परिषदेला पुढीलपैकी कोणाचे प्रतिनिधी हजर नव्हते हे आपल्याला विचारलेलं आहे. गोलमेज परिषद आहे तिसऱ्या क्रमांकाची. राष्ट्रीय काँग्रेसचे, मुस्लिम लीगचे, हिंदू महासभा किंवा फॉरवर्ड ब्लॉक. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये एक योग्य आहे. म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेसचे जे सदस्य होते किंवा प्रतिनिधी होते ते तिसऱ्या गोलमेज परिषदेला हजर नव्हते हे कळते. प्रश्न 10 पाहूया. पंडित नेहरू यांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते प्रश्नामध्ये आपल्याला सांगायचं आहे. समाजसुधारक आहेत पंडित नेहरू. तर शांतीदूत, कैद ए आझम, देशरत्न किंवा प्रियदर्शनी. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये या ठिकाणी एक योग्य आहे विद्यार्थ्यांनो. शांतीदूत या नावाने पंडित नेहरू यांना ओळखले जात असते. तसेच बॅरिस्टर जिना यांना कैद ए आझम या नावाने ओळखले जाते. देशरत्न या नावाने कोण ओळखले जाते हे सध्या आपण गुगलवर सर्च करून एक वेळेस पाहून घ्या. कव्हर करूया पुढचा प्रश्न. तर या ठिकाणी राष्ट्रपती संसदेच्या कोणत्या सभागृहाचा सदस्य असतो हे आपल्याला विचारलेलं आहे. कोणता? राष्ट्रपती हा. तर लोकसभा, फक्त लोकसभा, या ठिकाणी राज्यसभा किंवा कोणत्याही नाही. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये 4 योग्य राहील. जो राष्ट्रपती असतो तो संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसतो हे आपल्याला कळते. प्रश्न 12 पाहूया. मेंडेलचा सिद्धांत पुढीलपैकी कोणी मांडलेला आहे? ते कोण आहेत ज्यांनी मेंडेलचा सिद्धांत मांडलेला आहे? ग्रेगोर मेंडेल, अल्बर्ट आइन्स्टाईन, निकोला टेस्ला किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन्समध्ये एक योग्य राहील. म्हणजेच ग्रेगोर मेंडेल यांनी मेंडेलचा सिद्धांत हा मांडलेला आहे हे आपल्या सर्वांना कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 13. ब्रह्मपुत्रा ही नदी भारतातील कोणत्या राज्यातून वाहते ते आपल्याला विचारलेलं आहे. नदी कोणती आहे? ब्रह्मपुत्रा ही नदी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये आहे गुजरात, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश किंवा राजस्थान. ऑप्शन्समध्ये 3 योग्य राहील. अरुणाचल प्रदेश या राज्यामधून कोणती ब्रह्मपुत्रा ही नदी वाहताना दिसते. पाहूया पुढचा प्रश्न. तर प्रश्न आहे 14व्या क्रमांकाचा. कोयाली तेल शुद्धीकरण कारखाना हे सर्वांनाच माहीत आहे. तर प्रश्नामध्ये विचारलेला आहे की तो जो कारखाना आहे तो कोणत्या राज्यात येतो? तर गुजरात, बिहार, पंजाब, महाराष्ट्र. तर कोयाली तेल शुद्धीकरण कारखाना जो आहे ऑप्शन्समध्ये एक योग्य आहे. म्हणजेच गुजरात या राज्यामध्ये येतो किंवा आहे हे कळते. प्रश्न 15 पाहूया. तर पंडुरोग मानवामध्ये कशाच्या कमतरतेमुळे निर्माण होतो ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणता रोग आहे? पंडुरोग. तर कॅल्शियम, लोह, प्रथिने किंवा कॅलरी. ऑप्शन्समध्ये या ठिकाणी योग्य आहे आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो 2. लोहाच्या कमतरतेमुळे पंडुरोग हा जो आहे तो होत असतो हे आपल्या सर्वांना कळते. प्रश्न 16 पाहूया. तर राज्यघटनेतील मूळ प्रत जी आहे ते कशाने भरलेल्या काचेच्या या ठिकाणी काचेत ठेवलेली आहे ते विचारलेले आहे. राज्यघटनेची मूळ प्रत जी आहे ती नायट्रोजन, ऑक्सिजन, हेलियम किंवा वरील नाही. तर ऑप्शन्समध्ये 3 योग्य आहे. म्हणजेच हेलियमने भरलेल्या काचेमध्ये मूळ प्रत जी आहे राज्यघटनेची ती ठेवलेली आहे हे आपल्या सर्वांना कळते. कव्हर करूया प्रश्न 17. तर असा आहे. नाथसागर या नावाने कोणत्या धरणाच्या जलाशयाला ओळखले जाते ते आपल्याला ओळखायचं आहे. नाथसागर या नावाने जायकवाडी, कोयना, भंडारदरा किंवा उजनी. तर ऑप्शन्समध्ये एक योग्य आहे. नाथसागर या नावाने जायकवाडी धरणाच्या जलाशयाला ओळखले जात असते. तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये फटाक्याची आवाज येत आहे, माफ करा कारण बाहेर थोडासा वाजत आहे. तर या ठिकाणी 18वा प्रश्न आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्यातर्फे पुढीलपैकी कोणता पुरस्कार दिला जातो ते आपल्याला सांगायचं आहे. कोणते प्रतिष्ठान आहे? कुसुमाग्रज प्रतिष्ठान. जनस्थान पुरस्कार, दाभोळ पुरस्कार, फुलकारी पुरस्कार किंवा शांतिवन पुरस्कार. तर ऑप्शन्समध्ये एक योग्य आहे. म्हणजे जनस्थान हा जो पुरस्कार आहे कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्यातर्फे दिला जात असतो हे कळते. प्रश्न 19वा असा आहे की 1784चा जो कायदा आहे पुढील पर्यायापैकी कोणता आहे? कोणत्या वर्षीचा? 1784चा. पिट्स ऍक्ट आहे का? रेग्युलेटिंग ऍक्ट किंवा बंगाल सती कायदा,
तर या ठिकाणी ऑप्शन्समध्ये एक योग्य आहे, म्हणजेच पेट्स ऍक्ट जो आहे 1784चा कायदा असलेला आपल्या सर्वांना कळतो. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा. तर प्रश्न या ठिकाणी 20वा असा आहे, मायक्रोकॉन्ड्रिया हे कशाचे पॉवर हाऊस म्हणून ओळखले जाते ते आपल्याला सांगायचं आहे. काय विचारलेलं आहे? मायक्रोकॉन्ड्रिया हे तर त्वचा, मूत्रपिंड, पेशी किंवा किडनी. ऑप्शन्स मध्ये विद्यार्थ्यांनी या ठिकाणी योग्य आपल्या समोर 3 म्हणजे पेशीचे काय म्हटले? पॉवर हाऊस म्हटले जाते. कशाला? मायक्रोकॉन्ड्रिया यांना. कव्हर करूया प्रश्न 21वा. स्वातंत्र्याचा अधिकार संविधानातील कोणत्या कलमामध्ये नमूद आहे ते विचारलेले आहे. कशाचा? स्वातंत्र्याचा अधिकार. तर 10 ते 24, 11 ते 28, 19 ते 22 किंवा 12 ते 20. तर ऑप्शन्स मध्ये 3 योग्य आहे. 19 ते 22 या कलमा अंतर्गत जे आहे स्वातंत्र्याचा अधिकार समाविष्ट असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो. कव्हर करूया प्रश्न 22वा. तर महाराष्ट्रामध्ये सागाची झाडे सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आढळतात ते आपल्याला विचारलेली आहे. कशाची? सागाची झाडे कशात कोणत्या जिल्ह्यात? नंदुरबार, चंद्रपूर, सिंधुदुर्ग किंवा गडचिरोली. ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांनो आपल्या समोर किती? 2 चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सागाची जी झाडे आहेत ती सर्वात जास्त असलेली आपल्या सर्वांना कळतात. कव्हर करूया 23वा प्रश्न. नगर हवेली शहर हे कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. नगर हवेली शहर गुजरात बिहार, गुजरात महाराष्ट्र, गुजरात गोवा किंवा महाराष्ट्र गोवा. तर ऑप्शन्स मध्ये 2 योग्य राहील, म्हणजेच गुजरात महाराष्ट्र या 2 राज्याच्या सीमेवर जो आहे नगर हवेली हा शहर जो आहे स्थित असलेला आहे. 24वा प्रश्न. बायोडिझेल हे जे इंधन आहे कशापासून बनवले जाते ते आपल्याला सांगायचं आहे. बायोडिझेल इंधन सोयाबीन, पाम तेल, प्राण्याची चरबी किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्स मध्ये 4 योग्य राहील. प्राण्याची चरबी, पाम तेल तसेच सोयाबीन या सर्वांपासून जे आहे त्यातून काय बनवले जाते? तर बायोडिझेल हे इंधन बनवले जात असते. प्रश्न 25वा कव्हर करूया. कोकणच्या दक्षिण सीमेवरून कोणती नदी वाहते हे आपल्याला विचारलेलं आहे. कशाच्या? कोकणच्या दक्षिण सीमेवरून. पैनगंगा, कुंडलिका, वैतरणा किंवा तोरेखोल. ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी 4 योग्य आहे. तोरेखोल ही जी नदी आहे कोकणच्या दक्षिण सीमेवरून वाहणारी असलेली नदी ही कळते. प्रश्न 26वा पाहूया. तर कोणती नदी रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सरहद निर्माण करते ते आपल्याला विचारलेलं आहे. ती नदी कोणती आहे जी या 2 जिल्ह्यांची सीमा सरहद तयार करते? मुचकुंडी, सूक, काजवी किंवा वरील नाही. तर ऑप्शन्स मध्ये या ठिकाणी 2 योग्य राहील. सूक नदी रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांची जी सीमा आहे ती निश्चित करते हे कळते. प्रश्न कव्हर करूया 27वा. 42व्या घटना दुरुस्तीनुसार कोणते शब्द राज्यघटनेमध्ये समाविष्ट झालेले आहेत? घटना दुरुस्ती 42वी आहे. धर्मनिरपेक्ष, अखंडता, समाजवाद किंवा वरीलपैकी सर्व. ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे. समाजवाद, अखंडता, धर्मनिरपेक्ष हे सर्व शब्द 42व्या घटना दुरुस्तीनुसार राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली शब्दे आहेत. प्रश्न 28वा. मुक्ताई सागर जलाशय कोणत्या धरणाच्या जलाशयाला म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. मुक्ताई सागर जलाशय पानशेत, मुळा, उजनी किंवा हातनूर. तर ऑप्शन्स मध्ये 4 योग्य आहे. हातनूर धरणाच्या जलाशयाला मुक्ताई सागर या नावाने ओळखले जाते हे आपल्याला कळते. प्रश्न या ठिकाणी कव्हर करूया 29वा. कोणकोणत्या नद्या धुळे जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यातून वाहणाऱ्या आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. कोणत्या नद्या आहेत ते? अरुणावती, पांझरा, तापी किंवा वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन्स मध्ये 4 या ठिकाणी योग्य आहे. तापी, पांझरा, अरुणावती ह्या सर्व नद्या धुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या आहेत हे आपल्याला कळते. कव्हर करूया प्रश्न 30वा. कायदे मंडळ तसेच कार्यकारी मंडळ यानंतर शासन व्यवस्थेचा महत्वाचा भाग जो आहे तो 3ऱ्या क्रमांकाचा असलेला कोणता आहे ते विचारलेलं आहे. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ नंतर येणारा, न्यायव्यवस्था, शिक्षण व्यवस्था, समाज व्यवस्था किंवा वरील नाही. तर या ठिकाणी कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ यानंतर येणारा भाग म्हणजेच कायदे मंडळाचा कोणता आहे? न्याय मंडळ असलेला
सर्वांना लक्षात येतो. आता अतिशय महत्त्वाची सूचना, पुन्हा एकदा रिमाइंडर, सरळ सेवा भरतीची कोणत्याही तयारी करत असाल किंवा स्पेशली या ठिकाणी आपण म्हणू शकतो की कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीची तयारी करत असाल, किती 560 पेजेसची आपण PDF तयार केलेली आहे. हे PDF विद्यार्थ्यांनो सध्या या ठिकाणी किती 250 मध्ये मिळत आहे. जर हा सुपर क्लास पाहून घेतला तरच विद्यार्थ्यांनो. आणि तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या ठिकाणी सर्वांना रिक्वेस्ट आहे, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब लगेच करून घ्या. सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल ना, पुढचे सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल. त्या कारणास्तव आणि सुपर क्लास सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तो नक्कीच दाखवायचा असतो. चला मग भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.